ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वर आपल्या सेवकाला कधीच एकटं टाकत नसतो, तर परमेश्वर नेहमी त्याच्या सेवकांची काळजी घेत असतो. परमेश्वर नेहमी आपलं संरक्षण करत असतो आणि संरक्षण करण्यासाठी परमेश्वराने वेगवेगळ्या व्यक्तीची निवड केलेली आहे. जे व्यक्ती जे सामर्थ्याने भरलेले आहेत आणि जे आपल्या गुरुशी अगदी विश्वासू आहेत, ते व्यक्ती म्हणजेच महादूत, स्वर्गीय दूत, त्याला आपण स्वर्गीय सैन्य असे म्हणतो, जे नेहमी परमेश्वरासमोर गुडघे टेकत असतात, जे नेहमी आपल्या गुरुची सेवा करत असतात, जे नेहमी आराधनेमध्ये आणि गौरवस्तुतीमध्ये मग्न असतात, असे स्वर्गीय देवदूत परमेश्वराने निर्माण केलेला आहे. परमेश्वराने केवळ आदाम आणि एव्हालाच निर्माण केलं नाही, तर त्याला निर्माण करण्या अगोदर स्वर्गामध्ये महान दूतांची निर्मिती केलेली आहे. जे दूत प्रभू येशूचं सैन्य किंवा परमेश्वराचं एक मोठी सैन्याची तुकडे म्हणून संबोधली जाते किंवा मानली जाते, जे नेहमी परमेश्वराचं कार्य पुढे नेत असतात. आज या महान महादूतातील 3 महान दूतांची आज देऊळ माता आठवण आपल्या सर्वांना करून देत आहे. ज्या 3 महान दूतांनी वेगवेगळ्या पद्धतीने बायबलमध्ये कार्य केलेलं आहे, ज्यांचे नावं देखील या बायबलमध्ये आलेले आहे. जे महान दूत जणू काही त्याचं कार्य वेगवेगळे असले तरी सुद्धा ते परमेश्वराच्या आज्ञेमध्ये आहे. आज देऊळ माता संत मायकल म्हणजेच आर्केंजल मायकल, त्याच्यानंतर रफायल आणि गाब्रियल या 3 महादूतांचा सण साजरा करीत आहे. हे 3 महादूत नेहमी आपल्या बरोबरीने चालत असतात, कळत नकळत अदृश्यपणे आपली काळजी घेत असतात आणि आपल्याला नेहमी सैतानी शक्तीपासून बचावत असतात. संत मायकल, त्या मायकलच्या नावामध्येच देवाचं सामर्थ्य आहे. मायकल म्हणजेच तो देवाप्रमाणे दिसणारा, परमेश्वराचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आलेलं आहे. जणू काही हातामध्ये तलवार घेऊन सैतानाचं नायनाट करण्यासाठी, अंधाऱ्याचं साम्राज्य संपुष्टात आणण्यासाठी संत मायकल नेहमी झटत असतो. जेव्हा स्वर्गामध्ये युद्ध चालू झालेलं होतं, तेव्हा सैतानी सैन्याला हरवण्यासाठी मायकलने महत्वाची भूमिका बजावलेली होती. हा संत मायकल शेवटचं बुक म्हणजे प्रकटीकरणाच्या बुकमध्ये त्याचं नाव येत आहे, जो आपल्या सैन्यासह सैतानी सैन्याला मारण्यासाठी किंवा त्याचा पराभव करण्यासाठी जात आहे. हा संत मायकल म्हणजेच देवाप्रमाणे दिसणारं आणि देवाचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असते. दुसरा महत्वाचा संत म्हणजेच महादूत म्हणजेच रफायल. रफायल म्हणजेच मनुष्याला आजारातून मुक्त करणारा, मनुष्याला नवीन जीवन देणारा. आणि याचा उल्लेख आपल्याला तोबीत या जुन्या करारातील पुस्तकामध्ये आलेला आहे. तोबीत जेव्हा आंधळा झालेला होता, त्याला आजाराने ग्रासलेलं होतं, तेव्हा त्याची दृष्टी परत मिळवण्यासाठी महादूत राफाएलने महत्वाची कामगिरी केलेली होती. तेव्हापासून हा महादूत राफाएल म्हणजेच देवापासून आलेला आहे. देवाद्वारे तो मनुष्याला नवीन जीवन देत असतो आणि रोगापासून मुक्त करत असतो, हे आपल्याला सांगत आहे. तर तिसरा व्यक्ती किंवा दूत म्हणजेच गॅब्रियल. गॅब्रियलची ओळख आपल्याला नक्कीच माहिती असेल, जो नेहमी मनुष्य आणि परमेश्वरामधील एक मेसेंजरचं काम करत असतो. एक देवाचा मेसेज इतरांपर्यंत कसा पोहोचायचा, तो विशेष म्हणजे महादूत गब्रियल करत असतो. पवित्र मरीला परमेश्वराची योजना सांगणारा हा गाब्रियल देवदूत होता. नेहमी परमेश्वराची वचने इतरांपर्यंत पोहोचण्याचं कार्य गॅब्रियल एंजल करत असतो. हे 3 महादूत या अनेक दूतांमधील एक 3 महादूत आहेत, ज्यांची निवड परमेश्वराने केलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वर आपलं कार्य त्याच्याद्वारे करत असतो. परमेश्वर आपली दूतांची निवड का करत असतो? कारण परमेश्वर कितीतरी सामर्थ्यवान आहे. परमेश्वर एक स्फोटक शक्ती आहे,
ज्याचा आपण कधीच विचार करू शकत नाही, अनुभव घेऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्या दूताद्वारे आपला संदेश आपल्या सेवकापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न परमेश्वर करत असतो. त्याच्यामध्ये काही शंका नाही की परमेश्वराला आपण फेस टू फेस भेटणार आहोत, परमेश्वराचा आपला नक्कीच सामना होणार आहे. परंतु त्यासाठी आपल्याला आत्म्याने परिपूर्ण व्हावं लागणार आहे. आपण मनुष्य आहोत आणि म्हणूनच परमेश्वर वेगवेगळ्या द्वारे, सृष्टीद्वारे, मनुष्याद्वारे, दूताद्वारे त्याचा संदेश आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करत असतो. या दूतावरती आपला विश्वास ठेवूया. त्या दूताद्वारे आपण एक विशेष अशी शक्ती मागूया, प्रार्थनेचं सामर्थ्य मागूया. ते जणू की आपल्यासाठी संरक्षण कवच आहे. जेव्हा जेव्हा आपण बाहेर जाऊ, जेव्हा जेव्हा सैतानी अंधार आपल्या समोर असेल, तेव्हा या दूताकडून आपण सामर्थ्य मागूया आणि परमेश्वर नक्कीच या दूताद्वारे आपली काळजी घेणार आहे. आमेन.